नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलचं एक महत्वपूर्ण अपडेट आलेलं आहे. 10 दिवसांनी डेट वाढलेलं तर आलं. त्याचबरोबर 1 जुलैला एक परिपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. GRच म्हणता येईल त्याला. आणि भरतीतील महत्वाच्या नियमावली स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. हे विद्यार्थ्याच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे. संस्था चालकांना आळा कसा घालता येईल. आपणच आपल्या नोकऱ्या खाल्लोय मित्रांनो, लक्षात ठेवा. जर तुम्ही त्या पदावर गेला नाहीत किंवा तिथे जाऊन तुम्ही शिकवला नाहीत, तुम्ही तिथे डोनेशन भरला नाहीत, तर नक्कीच आपल्यालाच आपली सुवर्ण संधी मिळणार आहे. कारण डीएड करणारे अभियोग्यताधारक फक्त 1,70,000 आहेत आणि 1,70,000 मध्ये फक्त कॉम्पिटिशन मध्ये फक्त मित्रांनो 70,000च लोक आहेत. 1,00,000 लोक सुद्धा बाहेर पडतील. 70,000 मध्ये 30 ते 35,000 जागा यावेळेस भरल्या जातील हे निश्चितपणे सांगतो. कारण सगळे संस्था चालक कन्फ्युजन मध्ये आहेत. आता त्यांच्यामध्येच लागलेत वाद. म्हणजे सचिव म्हणतो मी ही जागा खाणार, चेअरमन म्हणतो मी ह्या 2 जागा खाणार. आणि त्यांना वाद आळा घालण्यासाठी प्रशासनाने काढलेला हा GR म्हणजे मास्टर स्ट्रोक आहे आणि जबरदस्त आहे मित्रांनो. बघा GR मध्ये काय महत्वाचं सांगितलेलं आहे. हा GR वाचून तुम्हाला येणाऱ्या भरतीमध्ये काय फायदा होणार ते पण आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. चला मित्रांनो पाहू. पहिला मुद्दा, हा GR तुम्ही पाहिलाय का नाही माहित नाही, पण पाहिला नसेल याची लिंक सुद्धा मी देतो. आपल्या यश पुंडे सर या टेलिग्राम चॅनलवर जायची, लक्षात घ्या. @यश पुंडे सर PDF वाचण्यासाठी या टेलिग्राम चॅनलवर जायचे किंवा आपल्या ग्रो अकॅडमी ऍप वर जायचे मित्रांनो. पुणे मेंटरशिपचं सर्व मार्गदर्शन फ्री मध्ये आहे. आपल्याकडे काहीच नाही, फ्री मध्ये. ठीक आहे. तुमचं कमेंट मध्ये तुमचे मार्क सांगा, मी कमेंटला उत्तर देतो. तुमचे मार्क, कास्ट आणि जिल्हा, म्हणजे कोणत्या जिल्ह्यात आपल्याला नोकरी करू इच्छित आहे ते जिल्हा नक्की टाईप करायला विसरू नका. मी कमेंटला उत्तर देतो. ठीक आहे. पहा मित्रांनो काय म्हटले बघा. संस्था व्यवस्थापनामध्ये वाद असल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित शाळेत शिक्षक पदभरतीबाबत अनुसरावयाची कार्यपद्धती कशी असणार. आता आपण भविष्यामध्ये एखाद्या संस्थेत गेलो, आपलं सिलेक्शन झालं, ते नाकारणार नाहीत. आपल्याला तिथे रुजूच करून घ्यावं लागणार. त्याला दुसरा पर्याय उरणार नाही. नियमावली काय आहे त्याच्याकडे जाऊ. लक्षात ठेवा मित्रांनो, खूप सुंदर दिले यांनी आणि खूप आवडलं. आपल्याला तर आवडलं बाबा. तुम्हाला काय आवडलं ना आवडलं ते बघू आपण पुढे. पहा इकडे, खाजगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा चालवण्याच्या संस्थेच्या व्यवस्थापनात वाद असेल व सदर वाद धर्मादाय आयुक्ताच्या कार्यालयात 1 वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असेल, अशा प्रकरणी विद्यार्थ्याच्या शैक्षणिक हितास बाधा पोहोचू नये म्हणून खालील प्रमाणे कारवाई करण्याची शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे. मुद्दा नंबर 1, पोरांनो पहा. प्रकरण परत्वे संबंधित शिक्षण अधिकारी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सदर शाळेचे मुख्याध्यापक अथवा मुख्याध्यापक पद रिक्त असल्यास प्रभारी मुख्याध्यापक यांच्या मदतीने शिक्षक संवर्गाची बिंदू नामावली अद्ययावत करून ती सक्षम प्राधिकरणाकडून तपासून घ्यावी. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पटसंख्येनुसार किती शिक्षक त्या शाळेला लागणार आहेत, अनुदानित संस्थेला किती शिक्षण पाठवायचे, हे शिक्षण अधिकाऱ्यांनी पडताळून व्यवस्थितरित्या विभागीय शिक्षण प्राधिकरणाकडून तपासून घेणं बंधनकारक आहे. उगाच रिक्त जागा आहे, पोर्टलला भरली, आपला एखाद्या अभियोग्यताधारक गेला, नाही बाबा आता रिक्त नाही, पटसंख्या नाही, अतिरिक्त होईल, अशी भानगड भविष्यात राहणार नाही. तिथं आपल्याला सरळ काय करावं लागेल, तिथे नियुक्ती सध्याच्या पटसंख्येनुसार नियुक्ती होणार आहे, लक्षात घ्या. त्यामुळे एखादा विद्यार्थी सिलेक्ट झाला तर त्याला नोकरी नाकारता येणार नाही, ही नियमावली सांगते. पुढे काय म्हटले बघा. संच मान्यता, अतिरिक्त शिक्षकांची संख्या निश्चित करणे व समायोजनाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदाच्या 80% मर्यादित पदभरतीची जाहिरात विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करणे ही जबाबदारी प्रकरण परत्वे संबंधित शिक्षण अधिकारी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक तसेच संबंधित मुख्याध्यापक, प्रभारी मुख्याध्यापक याची असेल. जबाबदारी कोणाची? मुख्याध्यापकाची असेल. लक्षात घ्या. सदर शाळेतील रिक्त पदासाठी एकास एक या प्रमाणात मुलाखतीशिवाय उमेदवाराची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल.
शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारास कोणत्याही परिस्थितीत नियुक्ती नाकारता येणार नाही. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जर एखादा विद्यार्थी गेला तर त्याची नियुक्ती शिक्षण अधिकाऱ्याला असू द्या, त्याच्यानंतर मुख्याध्यापकाला असू द्या, उपविभागीय शिक्षण विभागाला असू द्या किंवा शिक्षण आयुक्त कार्यालयाला सुद्धा त्याची नियुक्ती नाकारता येणार नाही. लक्षात ठेवा मित्रांनो, आपण पण याच्यात खूप बारकावे घेतलेत, त्यातले बारकावे लक्षात घेतलेत. कुठं विद्यार्थ्याची पिळवणूक होते त्यावेळेस मी कायम तुमच्या सोबत असणार आहे आणि फ्री ऑफ कास्ट एकदम एकही रुपये तुमच्याकडून आकारला जाणार नाही. फक्त आपल्याला एक सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करायला विसरायचं नाही. लक्षात ठेवा. पुढे काय म्हणते, नियुक्ती आदेश निर्गमित करण्याची जबाबदारी शाळा समितीचे स्कूल कमिटी पदसिद्ध सचिव म्हणून संबंधित मुख्याध्यापकाचे अथवा प्रभारी मुख्याध्यापकाची असेल. म्हणजे ते नियुक्तीसाठी ते जबाबदार असणार आहेत. शिक्षण अधिकारी प्राथमिक व उच्च माध्यमिक अथवा विभागीय शिक्षण उपसंचालक संबंधित शाळेचे मुख्याध्यापक व प्रभारी मुख्याध्यापक यांना शिक्षक पदभरतीशिवाय शाळेच्या अथवा संस्थेच्या अन्य कोणत्याही बाबतीत नियमानुसार असेल ते खेरीज करून हस्तक्षेप करता येणार नाही. नियमानुसार आपण तिथे गेलो म्हणजे आपल्याला नियुक्त करून घ्यावेच लागतील. अनुदानित संस्थेवरच बोलतोय बरं का मित्रांनो, मुलाखतीशिवायच. संबंधित शाळेचे मुख्याध्यापक अथवा प्रभारी मुख्याध्यापक यांनी याबाबत विभागाच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्यास नकार दिला त्याचे वेतन रोखणे व अन्य शिस्तभंगाविषयी कारवाई करण्याचा अधिकार विभागाच्या सक्षम पदाधिकाऱ्यास असेल. आता मुख्याध्यापक लय गळचेपी झाली मित्रांनो. काही संस्थाचालकांनी काय केलेलं आहे, आधीच माणसं भरून घेतले हो 20-20, 25-25 लाख घेऊन, पण त्यांची पात्रता नाहीच आहे. अभियोग्यता दिली का त्यांनी, टीईटी पास झालेत का त्या पदावर, त्याच्यामुळे ती पात्रता नसल्यामुळे नुकसान होणार 100%. चला पुढे, संस्था व्यवस्थापनाच्या वादात सहभागी असलेले दोन्ही पक्षांनी शिक्षक भरती प्रक्रियेत कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करता येणार नाही. दोघांचे भांडण लागलेले संस्था चेअरमनचे आणि सचिवाचे. शिक्षक भरतीमध्ये त्यांचा काही संबंध नाही. म्हणजे आपल्याला सोपं झालं मित्रांनो, आपण जायचं बिंदास नोकरी करायची. ठीक आहे. संस्था व्यवस्थापनाच्या वादात सहभागी असलेले दोन्ही पक्षांनी शिक्षक भरती प्रक्रियेत प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप करून अडथळा निर्माण करीत असल्यास बाब निदर्शनास आल्यास संबंधित शाळेवर महाराष्ट्र शैक्षणिक परिसंस्था व्यवस्थापन अधिनियम 1976 मधील तरतुदीनुसार प्रशासक नेमण्यात कारवाई करण्यात येईल. शेवटचा मुद्दा मित्रांनो, संस्था व्यवस्थापन एकापेक्षा अधिक शाळा चालवित असल्यास ज्या शाळेवर रिक्त पदे आहेत त्या शाळेवर त्या शिक्षकाची नियुक्ती असेल. म्हणजे एकापेक्षा जास्त शाळा असतील किंवा एका संस्थेच्या नावावर दुसरीकडे विनाअनुदानित शाळा चालवत असतील तर तिकडे नियुक्ती देता येणार नाही. किती जबरदस्त नियम आणलेत. खूप सुंदर GR आहे असं मला वाटते. थोडस वेळ लागेल पण आपल्या हक्काची नोकरी आपल्या हातात चांगल्या पद्धतीने येणार आहे. कारण आपण मेहनत केलेली आहे, TET सारख्या पेपर पास केलेले आहेत, TIT सारखे चांगले गुण घेतलेले आहेत. मार्कानुसार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आगामी काळामध्ये नोकऱ्या प्राप्त होणार आहेत. ठीक आहे. लाईक, शेअर आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करायला विसरू नका. जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.